मित्र हो, इयत्ता 9वी गणित भाग 2 भौमितिक रचना कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल त्रिकोण रचना या भागामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. थोड्याशा गॅपनंतर थोड्याशा सेतुब्रिजच्या उजळणीनंतर आपण पुन्हा सलगतेनं हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटावा असा सोपा भाग सुरुवातीचा भाग म्हणून आपण मॅथ सेकंडमध्ये मुद्दाम जातोय की थोडासा रचनेचा भाग आहे. थोडासा रचनेच्या भागामध्ये कन्स्ट्रक्शन एक मोठी फील्ड आहे. कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये येणं हजारो बिल्डिंग्स उभार करायचे आहेत आपल्याला भविष्यामध्ये आणि त्यासाठी हे बेसिक कन्स्ट्रक्शन आपल्या अतिशय मनापासून क्लिअर झालं पाहिजे. त्यातल्या पहिल्या भागामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलमध्ये थेरम ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर हा थेरम हे प्रमेय यांचं सेंटेन्स नीटपणे समजावून घ्या आणि त्याच्यावर आधारित आपल्याला त्रिकोणाची बांधणी करायची आहे. भविष्यामध्ये इमारतीची बांधणी करायची आहे. त्या अँगल मेजरमेंटवर स्वतःचं कमांड असलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन उगाचच काहीतरी करतोय असं नाही आहे. कन्स्ट्रक्शन हा टॉपिक मनापासून समजलेल्यांनी बिल्डिंग क्षेत्रामध्ये भविष्यातल्या सगळ्या मजबूत इमारती ह्या तुमच्या सामर्थ्यावरती उभारणार आहेत. त्यासाठी कन्स्ट्रक्शन तळातून समजलं पाहिजे नीटपणे. याचा बेस आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा थेरम एक त्यांनी रिकॉल मेमरीमध्ये केला आहे. पण परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पुन्हा एकदा अर्थ समजून घ्या. त्याच्यावर आधारित आपल्याला त्रिकोणाची काही रचना आपण करायला शिकणार आहोत. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर फिनॉमिना नीटपणे लक्षात घ्या म्हणजे तुमचा बऱ्यापैकी ते लक्षात यायला चालू होईल. एक सेगमेंट काढायचा आहे आणि त्याचं आपल्याला परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचं आहे. समजा मी एक सेगमेंट काढला इथं, एक रेषाखंड काढूया. एक रेषाखंड आहे हा, त्याचं नाव KL असं नाव देतो. कोणतंही नाव द्या. त्या रेषाखंडाला परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा. परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंश कोनातून पाहिजे. बायसेक्टर म्हणजे दोन समान भाग झाले पाहिजेत. त्याचा अर्थ या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ असा एवढा लिमिटेड नाही आहे. केवळ तुम्ही असे 4 रेषा मारता, 4 चाप मारता. बघा याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतोय आपण. निम्म्यापेक्षा जास्त कितीही घ्या पण निम्म्यापेक्षा जास्त घ्या. निम्म्यापेक्षा कमी घेतलं तर ते चाप छेदणार नाहीत बाळांनो. म्हणून निम्म्यापेक्षा जास्त घ्या आणि एकदमच निम्मा आहे काय बघत बसू नका. फुल्ली घ्या, जास्तीत जास्त घ्या आणि मग आपण पोलादी टोक एका बिंदूवरती टेकवा, फिक्स बिंदूवरती आणि हे चाप मारून घ्या. हे असे चाप मारून घ्या. आता चाप माझे जरा फेंडे दिसत आहेत म्हणून मी ते थोडेसे गडद करून घेतो. हे बघा, हा आणि हा असा चाप आहे, हा आणि असा चाप आहे ह्याचा. ह्या चापांना जोडा. केवळ याचा लिमिटेड अर्थ, परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ हे बघा, परपेंडिक्युलर 90 अंश कोनातून, बायसेक्टर 2 समान भाग होतात. समजा हे 10चं असेल तर हे 5 सेमी राहणार आणि हे 5 सेमी राहणार. एवढाच लिमिटेड अर्थ याचा काढू नका. हा बिंदूचा एक मार्ग आहे. ह्या बिंदूच्या मार्गावरती ह्याच्यावरती लाखो करोडो बिंदू आहेत पण हे ईच अँड एव्हरी पॉईंट हा त्या रेषाखंडापासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. हा फिनॉमिना नीटपणे लक्षात घ्या. हा कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. हा जो बिंदूपथ आहे, हा जो बिंदूचा मार्ग आहे इथं सगळा, ह्याच्यावरचा कोणताही पॉईंट्स तुम्ही घ्या. हा जो बिंदूपथ आहे इथं, हा जो बिंदूंचा मार्ग होईल, ह्याच्यावरचा कोणताही पॉईंट्स तुम्ही घेतलात तर हे जे डिस्टन्स आहे हे इक्वल डिस्टन्सवरती राहणार आहे. कुठलं डिस्टन्स बघा जरा. ह्या टोकापासूनचं जे अंतर असतं इथलं, शितून लावा, इकडं मोजून बघा. एकदा करून बघा ते सगळं. इथं लावा आणि हे मोजून बघा. हा लोकस ऑफ द पॉईंट आहे. वरतीच येणार असं नाही, खालीसुद्धा तुम्ही असे पॉईंट्स लावलात इथं, हे आणि हे तर इक्वल, हे तर बायसेक्ट होणारच आहे. शिवाय हा जो पॉईंट आहे किंवा कोणताही पॉईंट घ्या, हा पॉईंट आणि हा पॉईंट इक्वल डिस्टन्सवरती आहे. कुठेही पॉईंट घ्या ह्याच्यावरती, कुठेही हा पॉईंट घ्या आणि हे डिस्टन्स मोजून बघा. तुम्ही ह्याचा एकदा आनंद घ्या. हा बिंदूचा मार्ग आहे की त्या रेषाखंडाच्या टोकापासून इक्वल डिस्टन्सवरती असतो. ह्याचं फुल्ली ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा उपयोग करून आपल्याला पुढं ट्रायंगल कन्स्ट्रक्शन शिकायचं आहे.
म्हणजे ट्रँगलमध्ये कोणती घटना अशी का घडते ह्याच्यावर विचार करत असताना हा जो बिंदूंचा मार्ग राहतो हा इक्वल डिस्टन्सवरती राहतो. कुठेही पॉईंट घ्या तुम्ही, हे अंतर आणि हे अंतर हे इक्वल डिस्टन्सवरती असतं. हा बिंदूचा मार्ग जो लोकस ऑफ द पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट इज कॉल्ड एज दॅट लोकस इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर बायसेक्टर. एक फिनॉमिना म्हणून बघा. केवळ काय तर मी चाप मारतो आहे आणि काहीतरी रेषा काढतो आहे आणि ते कन्स्ट्रक्शन पूर्ण होतं असा अर्थ नाही आहे त्याचा. एका जिवंत असणाऱ्या संकल्पनेवरती भविष्यात त्याच्यावरती भरपूर उदाहरणं सोडायची असल्यामुळं ह्याचा अर्थ तळापासून समजला तर आपल्याला पुढचा भाग बराच सोपा जाणार आहे. चला तर मग ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा यूज करून ट्रँगल फॉर्मेशनमध्ये याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे आपण आजच्या तासिकेमध्ये शिकूया. ओके बाळांनो? ओके, चला. एक प्रश्न कसा आहे बघा. आता 4.1 मध्ये जाऊया. हां, प्रॅक्टिस सेट 4.1. ह्या माझ्या बुकमध्ये 4.2 जसं डायरेक्ट छापलं आहे बघा. तुमच्याकडे पण काय आहे बघा. मतलब पहिला 4.1 मधलं पहिलं सम 4.1 हवं होतं ते कन्स्ट्रक्ट ट्रँगल PQR. त्रिकोण PQR काढायचा आहे. त्यासाठी इन्फॉर्मेशन काय दिली बघा. QR त्याचा घ्या 4.2. त्यानंतर अँगल Q काढा, तो काढा 40चा. त्यानंतर PQ आणि PR ह्या दोन्हीची बेरीज, PQ आणि PR ह्या दोन्हीची बेरीज आली पाहिजे. 8.5 cmच आली पाहिजे. असा तुम्ही ट्रँगल फॉर्म करायचा आहे आणि इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर हा फिनॉमिना वापरायचा आहे, ही संकल्पना वापरायची आहे. यासाठी हा रिव्हिजन ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये ट्रँगल रचनामध्ये हा भाग आपल्याला समजून घ्यायचा होता. चला तर मग कसं काढूया सांगा. आता बघूया कसं काढता येईल. काय करावं लागेल. समजा की हे मला काढायचंच आहे, शिकायचंच आहे, मला ते करायचं आहे. पहिल्यांदा कोणता न शिकवताच तुम्हाला काही भाग, आता समजा तुम्हाला काही यातलं माहिती नाही आहे, कशी सुरुवात करावी लागेल. काय वाटतं तुम्हाला, काय करूया. पहिल्यांदा काय काढायला पाहिजे. अगदी बरोबर. काय काढूया सांगा. पहिल्यांदा आपल्याला QR काढला पाहिजे. बरोबर, QR काढूया. कितीचा काढूया तो दिले त्यांनी QR काढा म्हणून. कितीचा काढायला सांगितलं बघा. QR कितीचं काढायला सांगितलं बघा आपल्याला त्यांनी. 4.2चा QR काढूया. हे मी QRचं सेगमेंट माप घेतो. किती घेतो सांगा. 4.2. डायरेक्ट घ्या, कंपॉसच्या साह्यानं काढा. आता हा जरा बेसिक भाग झाला, मी आता तो परत तुम्हाला सांगत नाही. हा तुम्हाला काढता येईल. QRचं मेजरमेंट करेक्ट काढा. फार ॲक्युरन्सीला महत्त्व आहे. तुमच्या पेन्सिलला टोक असायला पाहिजे. तुम्हाला करेक्ट मेजरमेंट घेता आलं पाहिजे. वास्तविकता कंपॉसच्या 2 टोकाच्या साह्याने ते करेक्ट मेजरमेंट येत असतं किंवा पट्टीच्या साह्यानं तुम्हाला ते करेक्ट QR हा 4.2चा आहे सर, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. ओके. यानंतर काय करूया बाळांनो. यानंतर कोणता सेगमेंट काढूया. काय काढता येईल. हे एक करता येईल बघा. आपण Q अँगल काढता येईल. कारण Qसाठी आपल्याला Q हा बिंदू, हा पॉईंट निश्चित झाला आहे. आपल्याला एखादा ट्रँगल फॉर्म करायचं म्हणजे 3 बिंदू आपल्याला निश्चित करायचे आहेत. बरोबर. त्यातले 2 फायनल झालेत. आता एका बिंदूचा शोध घ्यायचा आहे. या सममध्ये कोणाचा शोध घ्यायचा आहे सांगा. QR झाला. Pचा शोध घेणार आहोत आपण. त्या Pला शोधताना कसा शोधायचा बघा. Q अँगल हा तिथला 40चाच असायला पाहिजे. आता तुमच्याकडं कोनमापक आहे. कोनमापक कसं ठेवायचं आहे बघा. Qवरती ह्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याचा बघा, हा Qवरती ठेवायचा आहे. कोनमापक कसा असा लावायचा नाही आहे. Qवरती ह्याचा हा कोनमापकाचा मध्य आला पाहिजे. आणि 40ची एक खूण करून घेतो मी आता. हे बघा, Qवरती 40ची हा थोडा 40ची खूण कशी करायची, कोन कसं काढायचं हे शिकलेला तुम्ही, थोडंसं माहिती आहे. हे बघा, आता हा एक किरण वाढवून ठेवतो.
याचा अर्थ कुणाला समजेल, ज्याला बेसिक भाग माहिती आहे. हा एक रेषाखंड आपलं, हा मी जरासा ठळक करून घेतो. हे बघ, हा वाढवून ठेवला. हा जो सेगमेंट आहे, हा जो किरण आहे, रे आहे, कितीचा कोण काढला बाळा मी? 40चा. इथं लिहून ठेवूया 40चा कोण आहे. ते शिक्षकांना कळतं. प्रत्यक्ष कोण आपण न लावता तो 40चा कुठला, 90चा कुठला, 50चा कुठला, असा विशाल कोण आला तर तो 40चा होणार नाही. तुम्ही मोजता कुठून? इकडून मोजू नका. बघा इथं क्यू आहे ना, इथं मोजू नका. हा 140चा येईल असा नको पाहिजे आपल्याला. ज्या आरशी झालेला कोण म्हणजे क्यू कोण हा आर बरोबर करायचा आहे. आणि त्याचं माप तुम्ही इथं 40 अंश इथून मोजायला सुरुवात करा. तुम्ही कोण कुठं काढताय? इथं काढताय ना, ह्या आर रेषेशी सेगमेंटशी काढताय ना, म्हणजे हा 40चा पाहिजे. इकडं नाही आहे. इथंही काही जणांचा गोंधळ होतो बघा. इकडून नाही का मोजू, इथून मोजा. हा असा 140चा होणार आणि असा 40चा होणार. दोनांच्या मापांची बेरीज 180 असणार आहे. ओके बघा. यानंतर काय करूया सांगा. निदान एवढ्यासाठी एखादा मार्क तर मिळेल आपल्याला. आता पुढं, आता त्यांनी दोन बाजूंची बेरीज दिली बघा, ह्याचा वापर झाला पाहिजे. आता हे माझं 4.8 होतं. हे जे सेगमेंट आहे हे माझं 4.2चं होतं. आता 4.2चं साधारण मला 4.2 थोडंसं कमी करून घेतो मी. इथं माझं असं येईल. इथं हे 4.2 आहे. मला आता 8.5 म्हणजे ह्याच्यात डबल अंतर पाहिजे मला. 8.5 अंतर मी कंपासमध्ये घेणार आहे. मी अंदाजे मी आता इथं नाही घेत 8.5 करेक्टली. तुम्ही मात्र करेक्ट घ्यायला पाहिजे. किती घेणार अंतर आता? ह्या दोन्हीच्या बेरीज एवढं. हे किती घेणार सांगा आता? 8.5. 8.5 एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेणार आणि मी या रेषेला छेदेल असा एक चाप मारून घेणार. बघा आता हा म्हणजे पण PQRS असं नाव देतो मी. तर हा म्हणजे पी नव्हे. ह्या पी आणि आर ह्या दोन्हीची बेरीज 8.5 आली पाहिजे पाहून. ओके. आता त्यानंतरची खरी गंमत बघा काय होते. हां आता हा एस पॉईंट होता, हा पी पॉईंट नव्हता. मग हा जॉईन करून घेतो. आता काय जॉईन करतो बघा. हा जो नवीन पॉईंट घेतला आहे त्याचा आपल्याला ह्या ट्रायंगलचा फारसा संबंध नाही. जरासं लक्षात येऊपर्यंत बघा. हे मी जॉईन करून घेतो. हा रेषाखंड सरळ जोडला. फक्त हा हे डिस्टन्स ह्या चाप कितीचा मारला लक्षात आहे का तुमच्या? कितीचा मारला आहे? बेरजे एवढा 8.5. 8.5चा एक चाप मारला क्यूवरती असं. आणि हे सरळ जोडलं. इथं कुठं हे बघा एस आणि आर जोडलं. आणि आत्ता खरी गंमत अशी आहे, हा RSचा मला लंबदुभाजक काढायचा आहे. लंबदुभाजकाची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला फक्त एवढंच माहिती असतं, हे काढता ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेता असं. तसं नको. असा रेषाखंड असेल तर लंबदुभाजक कसा काढायचा? आता ह्याच्या दोन्ही बाजूला खुणा करायला पाहिजेत. या बाजूला ह्या बाजूला आणि असं आणि असं. मला RSचा लंबदुभाजक काढायचा आहे. RS ह्या रेषाखंडाचा RSच्या दोन बाजू आता खाली आणि वरती होणार नाही. ही साईड आणि ही साईड होणार. बघा RSचा लंबदुभाजक काढत असतानाची पद्धत बघा. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि हे 4 चाप मारायचे. बघा मी RSच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो आणि RSपासून त्याच्या दोन्ही बाजूंना आरपासून 2 चाप मारतो. हे चाप काय करतात तिकडे बघू नका तुम्ही. ओके. आणि एसपासून पुन्हा असे चाप मारून घेतो. ह्याला छेदतील असे, ह्या चापांना छेदतील असे. आणि हे मी जॉईन करणार आहे. आता बघा हे RSचे थोडं लक्षात येईपर्यंत हे असं का करायचं कळू दे जरासं. आता हा RSचा मिड पॉईंट झाला. हा लंबदुभाजक झाला. हे बघा मी हे जोडणार आहे. आता तर असं नीट लक्षात होऊ दे. ह्या RSचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. थोड्याशा खुणांच्या बाबतीत थोडंसं प्रॉब्लेम असं आलं. आता हा जो पॉईंट असतो ना RSचा, बघा हा RSचा पॉईंट काढल्यानंतर मी इथं हा जो पॉईंट आहे इथं हा लंबदुभाजकावरचा पॉईंट आहे. आता मी हे जॉईन करतो. हे आणि हे पुन्हा इक्वल डिस्टन्स आहे त्याला. बघा नेमका अर्थ काय करायला पाहिजे. ह्याला आपण हे बघा इथं आपण आता पी नाव देणार नाही आता इथं. आणि माझा ट्रायंगल कोणता झाला बघा, हा झाला. हा PQ ट्रायंगल झाला. आता हे कसं काय बरोबर आहे? लंबदुभाजक कसं काय हे म्हटलं तुम्ही, कसं काय बरोबर आहे बघा. कसं बरोबर आहे ह्याच्यासाठी लंबदुभाजक ही कन्सेप्टच मुळात माहिती असायला पाहिजे तुम्हाला.
लंबदुभाजकाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय शिकला होता? लंबदुभाजक म्हणजे काय नीट बघा एकदा. लंबदुभाजक म्हणजे लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा आणि हे अंतर डिस्टन्स सेम आहे. हे आणि हे अंतर सुद्धा सारखं येणार आहे. करेक्ट. हे आणि अंतर सुद्धा सारखं येणार आहे. बरोबर आहे का बघा. हे अंतर किती होतं बाळांनो? हे सगळं 8.5 होतं. बरोबर आहे ना. पण 8.5 मधलं हे बघा, हे 8.5 आहे. ह्याच्यामधला हा इतका जो भाग आहे इथं, हे बघा, हा भाग इथं आला ना, इथं आला. म्हणजे हे आणि हे दोन्ही सारखं झालं की नाही बघा की हे 8.5 होतं, पण त्यातलं हे आणि हे डिस्टन्स सेमच आहे की. म्हणजे पी क्यू आणि पी आरची बेरीज किती येणार? 8.5 येणार. परत आणखीन एकदा समजून घेऊया. परत एकदा समजून घेऊया. परपेंडिक्युलर बायसेक्टर ही कन्सेप्ट समजली तरच हे नीटपणे समजणार आहे तुम्हाला. हां, ओके. परत पुन्हा एकदा, हे रेषाखंड आणि हे रेषाखंड दोन्ही सारखे असणाऱ्या मुलाला ह्याचा आनंद घेता येईल. होय, येस, पी क्यू आणि पी आरची बेरीज ही 8.5 येणार. परत आणखीन एकदा, नववी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलांची पालकांची काही फोन्स आणि कॉन्टॅक्ट येतात की सर 8वीचा अभ्यासक्रम हे लवकर पटपट पूर्ण करा. निश्चितपणे करणार आहोत आपण. 8वीचा ही सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. 9वीचा 10वीचा सगळाच अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. तुम्ही रिस्पॉन्स देताय त्याबद्दल तुमचं धन्यवाद. चॅनल गणित मैत्रीला सबस्क्राईब करा. आमच्याशी जॉईन होत आहे. तुम्ही बघताय, तास ऑब्झर्व करताय, हीच आम्हाला गुरुदक्षिणा असते. आणि त्यामुळं तुम्ही ते बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा. हां, चला बाळांनो, काय करूया? पहिल्यांदा कोणता सेगमेंट काढायचा? परत एकदा नीट बघा. कोणता रेषाखंड काढूया? क्यू आर काढूया. कितीचा काढूया? क्यू आर. कितीचा काढूया? आता मी तिथं लिहिणार नाही की ते किचकट दिसते. 4.2चा काढला. त्यानंतर काय करायचं सांगा? त्याच्यानंतर क्यू कोन काढूया. कितीचा काढायचा तो? 40 अंशचा काढायचा. मोजायचं कसं बघा, असं ठेवलं आहे, आरच्या बाजूनच मोजायचं. हे 40 अंशाचे खून करून घेतले. ह्या 40 अंशाच्या खुणेमधून जाणारा एक किरण काढूया. एक किरण ह्या 40 अंशाच्या खुणेमधून जाणारा काढूया. चाळीस अंशाची जी खूण आहे त्यामधून जाणारा एक किरण आपण काढून ठेवूया. हा किरण वाढवून ठेवूया, कारण याची तुम्हाला माहिती आहे की थोडंसं माहीत झालं तुम्हाला की हे काय आहे, पुढं काय होणार आहे ते. 40 अंशाचा एक किरण काढला. आता काय करायचं आहे बघा, आता ह्या दोन्हीच्या बेरजे एवढी खूण करून घ्यायची आपल्याला. म्हणजे 8.5ची खूण करून घेऊया. कंपोजचा वापर करूया. इथं थोडंसं माझं जरा पेन ॲडजस्ट करावं लागत असल्यामुळे डिस्टन्समध्ये थोडासा फरक पडतो, तुमचा नको पडायला. हे बघा, मी 8.5, हे माझं 4.2 होतं. 8.5 अंदाजे घेतो, इथं अंतर घेतो. इथं 8.5ची खूण आणि त्याला वेगळं नाव देतो, PQRS असं नाव देतो. ओके. ह्याच्यानंतर बघा, ही खूण केली, ही 8.5ची खूण केली. आणि ह्याच्यानंतर आपल्याला हे जोडायचं आहे बाळांनो. काय जोडायचं आहे? हे RS किंवा हे नवीन, हे काहीही नाव द्या तुम्ही, याचा काय आपल्या त्रिकोणाचा फारसा संबंध नाही, पण फार उपयोगी भाग आहे तो. हा, इथं हे जोडलं. काय जोडलं बघा? हे RS जोडलं. थोडा पेन फेंट लिहितोय. ओके. हां, आता RSचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. RSचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. RSच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे मला. RSच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि याच्या दोन्ही अंगाला, हे अंग ह्याच्यानंतर ही S परचा हा पॉईंट आणि हा पॉईंट यांना छेदणारे मला इथं काय करायचे आहेत की असे हे मारून घ्यायचे आहेत. ओके बाळांनो, लक्षात आलं का बघा तुमच्या? हा आहे असा, आणि मला आता हे जॉईन करायचं बघा. हे
ओके. आत्ता महत्त्वाचा भाग आहे हा पी कसा काय होता. हा म्हणजे पी कसा बिंदू होणार. ज्या मुलाला पहिल्यापासून माहिती आहे, लंबदुभाजक ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे, लंबदुभाजक ही संकल्पना ज्या मुलाला कळाली त्याला ते फार सोपं आहे. बघा, हा लंबदुभाजक म्हणजे हे अंतर आणि हे अंतर सारखं असतं एवढंच अर्थ नसतो. ह्या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या टोकापासून समजूर असतो. हे बघा, हे अंतर. आता हे जे 8.5 होतं, हे जे 8.5 आहे आपलं, हा सेगमेंट आहे ना, 8.5चं काय होतं बघा, हा जो गेला तोच इथं जाणार होता. हा म्हणजे हे जे अंतर होतं हे 8.5ची जर करेक्ट खूण असेल तर हे सुद्धा, हे टोटल अंतर आता किती झालं सांगा, 8.5 झालं. म्हणून हे जॉईन करायचं आहे. हा ट्रायंगल PQR होणार. ह्याचं त्यांनीच सांगितलेल्या सगळ्या गोष्टी उपयोगी पडल्या. हे 4.2 झालं. हे आणि हे बघा, PQ आणि PR ह्याची बेरीज किती येणार सांगा रे बाळांनो. हे जे तुम्ही घेतला होता इथं 8.5 घेतला होता ना, हे आणि हे दोन्ही इक्वल होणार ना. लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा टोकापासून समदूर असतो. हे ज्या मुलाला कळाले त्याला ह्याचा खऱ्या अर्थानं आनंद घेता येतो. येस, दीज टू सेगमेंट्स मस्ट बी इक्वल हिअर सर. हे जे अंतर आहे, हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे. आणि हे PQ तर तेवढं आहेच ना. बघा, हे PS जेवढं आहे ना तेवढंच PR आहे. बघा, PS आणि PR. आता एक लक्षात घ्यायचं काय होतं, तुम्ही प्रत्यक्षात PS आणि PQ आणि PS ह्याचं बेरीज किती घेतला होता तुम्ही, 8.5 घेतला होता, बरोबर आहे. त्याच्यामधला PS हा सेगमेंट शुअरली PR एवढाच असणार. PS इज इक्वल टू PR. म्हणून हे अंतर 8.5 होणार आहे. समजलं का बघा. अशी भरपूर गणितं आता तुम्हाला सोडवणं सोपं जाईल जर याचा अर्थ तळापासून समजला तर. लक्षात आलं बघा. आजचं तुमचं होमवर्क असेल ह्यातला दुसरा प्रश्न, त्यासाठी थोडीशी मी हेल्प करतो तुम्हाला. त्रिकोण XYZ काढायचा आहे. त्रिकोण XYZ काढा. त्याच्या किमती काय काय दिल्यात बघा. त्रिकोणाचं नाव आहे XYZ. XYZ हा त्रिकोण काढायचा आहे. त्याच्यामध्ये YZ काढायला सांगितलं आहे 6 सेमी आणि XY आणि XZ ह्याची लांबी काढायची आहे 9. पुन्हा एकदा आनंद ह्याचा घ्यायचा असेल, तुम्हाला हे कळायचं असेल, याचं इंटरेस्ट तुम्हाला कळायचं असेल तर मॅथमॅटिक्स इज a game which is played by the pen on the paper असेल. इट इज अ फंडामेंटल स्टोन पाहिजे असेल. हे असं का करायचं, हा एवढा मोठा सेगमेंट घ्यायचा आणि पुन्हा त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा खरा अर्थ काय आहे हे जर समजलं असेल तुम्हाला तरच ह्याचा खऱ्या अर्थानं आनंद घेता येईल. तुम्हाला सगळ्यांनी हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे मी सांगतोय, तुम्ही मात्र हे गणित सॉल्व्ह करणार आहात. बोला आता बाळांनो, काय सॉल्व्ह करूया आपण, कोणता सेगमेंट पहिल्यांदा काढाल. सेम. ओके. ह्या मॅथ्सचा इंटरेस्ट घ्यायला शिका, आनंद घ्यायला शिका. ते डोकेदुखे आहे, ते असं का करायचं तसं का करायचं, काला व्हाय नॉटला फार इम्पॉर्टंट आहे सायन्समध्ये, गणितमध्ये. मॅथ्स इज द फंडामेंटल स्टोन ऑफ ऑल सायन्सेस. सर्वशास्त्राचा तो पाया आहे. मॅथ्स हे पक्कं असलं पाहिजे आपलं. हां, ओके बाळांनो, आपण आहोत सगळे टीचर्स. तुमचे टीचर्स तुमच्याबरोबर आहेत. जरी गॅप असला, लवकरच सुरू होतं आहे, आपलं होतं आहे, सुरू करूया आपण, लवकरच शाळा सुरू होत आहेत. हां, कोणता सेगमेंट आपण पहिल्यांदा काढणार, बोला. करेक्ट. कोणता काढणार, निश्चित YZ काढणार. कितीचं काढणार, YZ 6चा काढणार. आता Y कोण, सन्मानानं Y कोण काढूया. Y कोण काढताना पुन्हा कन्फ्यूज डोक्यामध्ये ठेवू नका. वायवरती बरोबर मध्य कंपास कोणमापक कसा ठेवायचा आहे बघा. परत एकदा मोजताना इकडून मोजायचं का, झेडपासून नाही मोजायचं. ह्या शून्य झेडच्या विरुद्ध बाजून नाही मोजणार आपण. झेडशी केलेला कोण काढायचा आहे. कितीचा काढायचा आहे बाळांनो, तो 50चा काढायचा आहे. 50चा. ही बघा 50ची खूण केली. त्याच्यानंतर आपण आता हा एक रे काढूया, एक किरण काढून ठेवूया. तो किरण हा 50 अंशाच्या कोणातून निश्चितपणे जाईल असा एक किरण काढून ठेवतो. आणि तो वाढवा किरण का वाढवायचा तुम्हाला माहीत आहे. आता थोडंसं माहीत झालं आहे. तुमच्याकडे जागा आहे तेवढं तो वाढवून घ्या. आता
हा वाढवा, कारण मला याची लांबी पाहिजे ती 9 सेंटीमीटर पाहिजे बघा. इथं मला 9 सेंटीमीटरवरती एक खूण करून घ्यायची आहे, बरोबर ना? ओके, हे बघा असे हा 50चा कोन झाला. हे 6 असेल माझं, 6 दीड 9 मी त्या प्रमाणामध्ये फक्त टाकतो. माझं 9 सेमी फार लहान होईल. हे माझं 6 आहे, 6 याच्या दीडपट, याच्या एवढं अंतर म्हणजे एवढं साधारणतः इथंपर्यंत जाईल. इतक्या अंतरावरती मी इथं काहीतरी वेगळं नाव द्या, XYZ नंतर पुन्हा Aला सुरुवात करूया. त्याच्यानंतर काय करणार बाळांनो? त्याच्यानंतर काय करणार सांगा? ही खूण केली, कितीची केली खूण? ही 9ची. हा 9 सेंटीमीटरचा, हे बघा हा जो XY आणि XZ आहे ना, ह्याची बेरीज 9, म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला X हा बिंदू शोधायचा आहे. हा तो कुणाच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर काढायचा? कुणाच्या बघा, ह्याच्या नव्हे, कुणाच्या? हे नवीन जो आपण पॉईंट घेतला आहे, नवीन जो बिंदू नवीन जो घेतला आहे तो त्रिकोणाचा भाग नाही आहे सध्या, पण त्रिकोण काढण्यासाठी उपयोगी भाग आहे. त्रिकोणाचा भाग नाही आहे हा, पण आपल्या XYZ साठी मात्र निश्चित उपयोगी पडणार आहे. कोण? AZ. AZ ह्या त्रिकोणाचा भाग नाही, पण एक सपोर्ट आहे. लाईफ सपोर्ट कसा दिला जातो पेशंटला, तसं ह्या ट्रायंगलच्या फॉर्मसाठी आपल्याला हा एक सपोर्टेड भाग आहे. आता AZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढणार आहोत. AZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणे तुमच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या सरावासाठी तुम्ही एक असंच फक्त प्रॅक्टिस करता. हे बघा, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असं नको, असं काढल्यावर 2 खुणा कसे जातील, समजा असं असताना कसं जाईल, असं असताना कसं, याचा सराव आपल्याला करायचा आहे. म्हणजे अशा साईड्स घेऊन ह्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं, ह्याचा सराव तुमच्या आजच्या अभ्यासामध्ये पाहिजे. आता AZचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना AZच्या निम्मे जास्त अंतर कंपासमध्ये घेणार आणि या बाजूला आणि या बाजूला आपण चाप मारणार. हे चाप इथं छेदायला की तिथं छेदायला की काही गरजेचं नाही, आपण त्याचा विचार करायचा नाही. हे बघा, आणि हे जे छेदनबिंदू होते हे आपण जोडतोय. ह्या चापांचे छेदनबिंदू जे होते ते आपण जोडतोय, लक्षात आलं? आणि मग आपण हा जो भाग आहे हा भाग पूर्ण करून घेतो. हे बघा, मी काढलेला आहे कुणाचा? कहीं पे निशाणा कहीं पे निगाह आहे. AZचा परपेंडिक्युलर असणारा बायसेक्टर काढला आहे, पण तो कुणाला छेदाला आहे? ह्या बघा, हे YAला कुठं छेदाला आहे तो बिंदू आपल्याला महत्त्वाचा. तिथं असणारा ह्या बिंदूला काय नाव देणार सांगा? आता ह्या बिंदूला काय नाव देणार? हा म्हणजे आपला X होता. हे बघा, आता हे जोडायचं आणि हा ट्रायंगल होतो, तो रिक्वायर्ड ट्रायंगल होता आपला XYZ. तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे, सर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण केली का? बरं, हे YZ 6चं काढले का? काढले. हा 50चा कोण काढला काय? काढला आहे. याचं कन्फर्मेशन बघा, XY आणि YZची बेरीज मी इथं काढली होती, ती किती होती सांगा? 9 होती. पण ट्रायंगलमध्ये हा आणि हा भाग पुन्हा इक्वल असणार, कारण तो परपेंडिक्युलर बायसेक्टर राहतो आणि म्हणून ह्या दोन्हीची बेरीज परत 9 येणार आणि रिक्वायर्ड ट्रायंगल हा असा होणार. भविष्यातले बरेचसेच कन्स्ट्रक्शन्स, बऱ्याचशाच इमारती बांधकाम करत असताना बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला ह्या गोष्टीवरती शिकायच्या आहेत बाळांनो. त्यामुळे कन्स्ट्रक्शन, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन रचना ही हलकी घेऊ नका. सोपी आहेच, पण त्याचा आनंद घ्या, त्याचं कारण जाणून घ्या. अशा रीतीनं परत एकदा सर्व 9वीच्या पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती, 8वीचे सुद्धा ग्रुपला जॉईन व्हा. इयत्ता 8वीचा स्टडीसुद्धा तुम्ही मनापासून करणार आहात, करा. 8वीचे सर्व टॉपिक्स आपण पूर्ण करणार आहोत. अशा रीतीने पुढं जात आपण 9वी संपूर्ण 8वी हा अभ्यासक्रम निश्चितपणे पूर्ण करू. तुमच्या सहकार्याबद्दल विशेष आभार. गणित मैत्री चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर करून घ्या. आपल्या संपर्कात राहा, टीचरांच्या संपर्कात राहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद देतो आणि पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण निश्चितपणे लवकरच भेटू. आज आणि 8वीला सुद्धा आपण पुढं नेणार आहोत. लवकरच सुरुवात करूया. ओके बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, आमचा आनंद द्विगुणित करा. परत एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. ओके बाळांनो, ठीक आहे.